चवीचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. शादी.com वर लग्नाचा आमिष दाखवून कोल्हापूरच्या महिलेची 10 लाखांची फसवणूक झाल्याचं उघड झालं. संबंधित पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं फिरोज शेख या भामट्याला पुण्यातून अटक केली. त्यानं लग्नाच्या आमिषानं आजवर 25 महिलांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. एका घटस्फोटित महिलेने शादी.com वर आपली माहिती अपलोड केली होती. त्या माहितीवरून पुण्यातील फिरोज शेखने कोल्हापुरातील त्या महिलेशी संपर्क साधला. पुण्यातील फिरोज शेखने आपण उच्च शिक्षित आणि इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं त्या महिलेला सांगितलं. त्यानंतर फिरोज त्या महिलेच्या घरी घेऊन गेला. फिरोज शेखने त्या महिलेचा विश्वास संपादन करून आणि लग्नाचं आमिष दाखवून तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि वेळोवेळी 11 तोळ्यांची दागिने आणि 1,69,000 रुपये घेतले. त्यानंतर मात्र आपल्याला ब्रेन ट्यूमर असल्याचं सांगून त्यानं त्या महिलेशी संपर्क तोडला. या सगळ्या प्रकारात आपली फसवणूक झाल्या लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली. महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कमळकर यांना या गुन्ह्याचा तपास करण्यास सांगितलं. अखेर 12 जानेवारीला फिरोज शेखला पुण्यातील कोंढवा येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यानं 25 महिलांची फसवणूक केल्याचं उघड झालं. त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.